तर अतिशय सुंदर असा केक घेऊन आलो होता आपण आणि आता ही बड्डेची तयारी सुरू आहे बघा. तर माझी मम्मी म्हणून छान ओवाळलं बरं आणि मग नंतर तिच्या नंदांनी ओवाळलं छान असतं त्यांना. त्यानंतर माझ्या बहिणींची म्हणजे सगळ्या लोकांची लगबग आणि घाई होती चालू की बाबा पटकन ओवाळावं, मुलींनी रडावं नाही, चांगलं शांततेत करावं, केक कापू द्यावं. तर ती पण एकदम शांत होती. तिच्या बाजूला तिचे बहीण भाऊ सगळे होते आणि यांचे त्या प्रत्येक जणांचं फोटो सेशन चालू होतं. फोटो सेशन झाल्यानंतर आणि तिने काय केलं, अर्धवून केक तर तिथेच खाऊन घेतला होता. मग खूप जणांनी ओवाळल्यानंतर ती एकदम हॅप्पी होती बरं. तिने किती मस्त स्वतःच टाळ्या वाजवल्या बरं, हॅपी बर्थडे संयुक्ता म्हणून आणि त्यानंतर मग तिच्या मम्मी पप्पांनी फोटो काढले छान असे आणि त्यांनी पण ओवाळलं बरं. एकदम हॅपीली ओवाळल्यानंतर माझ्या भावाने ओवाळला. माझ्या भावाला पण आवडलं, म्हणजे एकुलती एक भाची म्हणल्यावर काय करणार तो. आणि मग माझी बहीण म्हणते, अगं बस झालं व्हिडिओ, तू ये ओवाळायला. मग मी गेले ओवाळायला. माझा व्हिडिओ कोणी काढलाच नाही, कारण की मी स्वतः व्हिडिओ काढते म्हणून माझा लवकर सहसा कोणी काढत नाही माझ्या मुलांशिवाय. मग त्यानंतर त्यांचा बड्डे केक कापणं झाला बरं. केक कटिंगनंतर सगळेजण म्हणत हॅपी बर्थडे संयुक्ता, हॅपी बर्थडे. आणि बड्डेचा केक कापणं झाल्यानंतर आम्ही ना बाहेर आलो बरं चिवडा खायला. केक झाल्यानंतर आम्ही नाही का चिवडा वाटला आणि चिवडा वाटल्यानंतर मग मला माझा केक खायचा होता, त्यासाठी मी ना तिथं थांबले होते. बाबा मी पण केक खाते आणि चिवडा पण खाते. मग मी चिवडा घेतला बरं मस्त प्लेटीत आणि चिवडा खायला सुरुवात केली. चिवडा खाता आहे ना माझ्या बहिणींनी माझ्या मुलांना जेवायला वाढलं. म्हणजे चिवडा एवढा भारी झाला होता त्यांचा, खूप टेस्टी झाला होता चिवडा. सगळेजण म्हणत होते चिवडा खूप भारी झाला आणि टेस्टी पण झाला. हे बघा चिवडा हा किती मस्त आहे. तर माझ्या मुलांना जेवायला वाढलं बरं त्यांनी, सगळ्या मुलांना छोट्या त्यांनी मस्त डाळ बट्ट्यांचा स्वयंपाक केला होता. तर माझा मुलगा आणि बहिणीचा मुलगा दोघंजणं बाजूला बसले आणि माझा मोठा आहे ना साईडला बसला होता बरं एकदम. आणि हे दोघंजणं बघा भाऊ कसे बसले होते एकदम चुटकून. त्यानंतर मग तिने सगळ्यांना वाढलं आणि मग मला पण वाढलं बरं. मी पण डाळबट्टी पोळी खाल्ली. माझ्या बहिणीने ह्यावेळेस खूप छान पाहुणचार केला आमचा. आम्ही गेलो होतो, त्यांनी खूप चांगलं काम पण केले. मग अशा प्रकारे आम्हाला वाढल्यानंतर आणि सगळ्या प्रॉपर गोष्टी झाल्यानंतर आणि आमची जेवणं झाल्यानंतर त्याच्या सासूंनी आम्हाला आहे ना हळद कुंकू लावलं आणि आम्हाला पाठवून दिलं घरी की बाबा झालं आता हळद कुंकू लावणं झाल्यानंतर. आपला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.